नमस्कार. आज आपण जरा अंकशास्त्राकडे वळूया आणि त्यातही अंक 1. विशेषतः प्रशांत पवार यांचं जे पुस्तक आहे अंकशास्त्र, सूर्याचा तेजस्वी प्रभाव, त्यात अंक 1 आणि सूर्याबद्दल काय म्हटले ते जरा बघूया. हो, म्हणजे अंक 1 आणि सूर्य हा संबंध इंटरेस्टिंग आहे. हो ना. तर पवार यांच्या म्हणण्यानुसार ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 किंवा 28 असते त्यांच्यावर म्हणे सूर्याचा प्रभाव असतो. आणि हे 1 कसं येतं तर ते बेरजेतून, म्हणजे 19 म्हणजे 1 अधिक 9 झाले 10 आणि 10 म्हणजे 1 अधिक 0 झाला 1. बरोबर. म्हणजे अंतिमतः 1 या अंकावर येतात त्या तारखा. अगदी. आणि पवार इथे एक छान तुलना करतात. सूर्य जसा आपल्या सौरमालेचा केंद्र आहे, स्वतःच्या प्रकाशाने तळपणारा, हो, तसंच काहीसं अंक 1च्या व्यक्तींमध्ये दिसतं. म्हणजे त्यांच्यात एक नैसर्गिक नेतृत्व गुण असतो, आत्मविश्वास असतो आणि स्वतंत्र वृत्ती असते असं ते म्हणतात. म्हणजे स्वतःचा मार्ग स्वतःच निवडणारे लोक असं म्हणायचंय का? हो, अगदी तसं. ते शक्यतो इतरांवर अवलंबून राहत नाहीत असं त्यांच्या विश्लेषणात म्हटलं आहे. म्हणजे हे फक्त नेतेच नाही तर त्यांची स्वतःची मतं, स्वतःची तत्व यावर ते ठाम असतात. बरोबर. पण मग पवार यांच्या मांडणीत या स्वभावाचे म्हणजे या स्वतंत्र वृत्तीचे काही वेगळे पैलू किंवा आव्हानं सांगितली आहेत का? आव्हानं थेट मांडली नाहीत, पण गुणांवर जास्त भर आहे. पण आपण अंदाज लावू शकतो की नाही की इतका आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य कधी कधी इतरांना जरा हट्टीपणा वाटू शकतं. हो, किंवा म्हणजे दुसऱ्याचं ऐकत नाहीत असंही वाटू शकतं. पवार यांच्या मते त्यांची ऊर्जा स्वतःतून येते ना. अच्छा. त्यामुळे बाहेरच्या मान्यतेची त्यांना फारशी गरज नसते आणि हेच त्यांच्या स्वातंत्र्याचं मूळ आहे असं ते सुचवतात. हे महत्वाचं आहे. आणि त्यांच्यात प्रभावीपणे बोलण्याची, लोकांना आकर्षित करण्याची क्षमता असते असंही पवार नमूद करतात. बरोबर? हो, करतात. आणि या ऊर्जेला म्हणजे ह्या सौर ऊर्जेला आणखी सकारात्मक करण्यासाठी काही उपाय पण सांगितलेत त्यांनी. हो, काय उपाय आहेत ते? हो, म्हणजे काही पारंपरिक उपाय आहेत, जसं रोज सूर्यनमस्कार करणं किंवा सकाळी सूर्याला अर्घ्य देणं. रविवार या लोकांसाठी विशेष मानला जातो असंही म्हटलंय. अच्छा. यामागे फक्त धार्मिक नाही तर एक प्रतिकात्मक अर्थ पण आहे. म्हणजे स्वतःला सूर्याच्या त्या पॉझिटिव्ह गुणांशी जोडण्याचा प्रयत्न. म्हणजे सोनेरी किंवा भगवा रंग वापरणं किंवा ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करणं. हो, हे सगळं याच प्रतिकात्मक जोडणीचा भाग झालं मग. अगदी बरोबर. पवार यांच्या म्हणण्यानुसार हे उपाय मानसिक आणि भावनिक स्तरावर काम करतात. म्हणजे सूर्याचं तेज, ती सकारात्मकता, स्पष्टता हे गुण आपल्यात यावेत म्हणून ही प्रतिकात्मक कृती मदत करते असा विचार दिसतो त्यामागे. समजलं. आता करिअरबद्दल काय? म्हणजे पवार यांच्या विश्लेषणानुसार अंक 1च्या व्यक्ती कुठल्या क्षेत्रात जास्त यशस्वी होतात? पवार सांगतात की त्यांच्यात जी नेतृत्व क्षमता आहे, जो ध्येयवादी स्वभाव आहे आणि पुढाकार घेण्याची वृत्ती आहे, यामुळे ते राजकारण, प्रशासन, मॅनेजमेंट, लष्कर किंवा स्वतःचा व्यवसाय अशा क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करतात. जिथे अधिकार मिळतो, नेतृत्व करायला मिळतं, स्वतंत्र निर्णय घेता येतात, तिथे ते जास्त रमतात असं दिसतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पवार यांच्या अंकशास्त्रानुसार अंक 1 हा सूर्याचा प्रभावाखाली आहे आणि तो नेतृत्व, आत्मविश्वास, स्वातंत्र्य आणि एक प्रकारची स्वयंपूर्णता दाखवतो. हो, अगदी. आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात, जो पवार यांच्या विश्लेषणातून पण ध्वनित होतो की आपल्या जन्मांकाबद्दल किंवा त्याच्याशी जोडलेल्या अशा प्रभावांबद्दल जाणून घेतल्यावर आपल्या स्वतःबद्दलच्या समजुतीवर कसा परिणाम होतो किंवा आपण आपली ध्येय कशी ठरवतो यावर याचा काही फरक पडतो का? बरोबर. हा फक्त एक विचार आहे, म्हणजे चिंतनाचा मुद्दा म्हणूया, ज्यावर विचार करायला हरकत नाही. नक्कीच. खरंच खूप इंटरेस्टिंग चर्चा झाली आज. पुढच्या वेळी मग अंक 2 आणि चंद्राच्या प्रभावावर बोलूया का? हो, नक्की. चंद्राचा प्रभाव पण तितकाच वेगळा आणि महत्वाचा आहे.